मिरजेत रस्ता खोदला, पाईप दुरुस्त केला, पण रस्ता दुरुस्त करायचं विसरले. जनावर बाजारासमोरील रस्त्याची दुरावस्था, चिखल आणि ओबडधोबड रस्त्यामुळे नागरिक त्रस्त. मिरज शहरातील जनावर बाजारासमोरील रस्त्यावर पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी खोदण्यात आलेला रस्ता पूर्ववत न केल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. रस्त्याची अवस्था चिखलमय आणि ओबडधोबड झाल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात एका खाजगी कंपनीच्या केबल लाईनसाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आलं होतं. या खोदकामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर महापालिकेच्या वतीनं पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. पाईप दुरुस्त करण्यासाठी चांगल्या रस्त्याचा मधला भाग पुन्हा खोदण्यात आला. पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी त्यानंतर खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवून पूर्ववत करणे किंवा डांबरीकरण करून दुरुस्त करणे बाकी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. परिणामी पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत असून रस्ता ओबडधोबड झाला आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः या ठिकाणाहून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याचं नागरिक सांगत आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एखादा वाहनचालक घसरून पडला किंवा गंभीर दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. रस्ता दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेनं तातडीनं पार पाडावी अशी मागणी होते. दरम्यान खाजगी कंपनीला शहरातील रस्ते खोदण्याची परवानगी कोणत्या अटींवर देण्यात आली? रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे की महापालिकेची? रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी कंपनीकडून शुल्क किंवा अनामत रक्कम घेण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. खाजगी कंपन्यांना रस्ते खोदण्याची परवानगी दिली जाते, मात्र काम झाल्यानंतर रस्ता पुन्हा व्यवस्थित डांबरीकरण करून देणार का? आणि कोण करून देणार? सर्वसामान्य नागरिकांनी फक्त कर भरायचा आणि अशा रस्त्यांवर जीव धोक्यात घालून प्रवास करायचा आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन जनावर बाजारासमोरील खोदलेला रस्ता व्यवस्थित करून डांबरीकरण करावे आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.